दादा तुमचं नाव काय? नमस्कार, मी नारायण बापू भाडी, सामाजिक कार्यकर्ता. काय सांगाल? वसईविरा शहरातील झाकणे चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे, कसं बघता याच्याकडे? काही दिवसापूर्वीपासून 19 तारखेपासून हा जो पावसाचा प्रभाव वाढल्या कारणे वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून जिथे जिथे पाणी साठलेलं आहे त्या किनारपट्टीच्या लागणारे जे लगत असणारे नाल्याचे लोखंडी ढाकणं ही सध्या ही जी टोळीची सक्रिय झाली ही टोळी हे कोणत्या माध्यमाच्या आणि कोणत्या सूत्राद्वारे हे जे काम करत आहे आणि हे जे ढाकण चोरी करून कोणत्या भंगाराला विकणे केलं जातं आहे ह्याच्यापाठी इंजिनियर यांचा हात आहे, नगरपालिकेचा हात आहे. यावर तात्कालीन पोलीस प्रशासनाने योग्य त्या कारवाई करावी. आपल्या सहकार्याने तुम्हाला सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की काही दिवसापूर्वी आमच्या येथील इमारतीमध्ये फुटेजच्या माध्यमातून हे जे प्रसंग हे आपण मीडियासमोर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बाहेर काढलेलं आहे. त्याच्या आधाराने आपणच काल सायंकाळी 5च्या सुमारास एका त्याच चोराला आपण अरेस्ट केलेला आहे. पण अशी ही सक्रिय टोळी वसई विरार महानगरपालिकेमध्ये कित्येक असू शकते. ह्याचा पाठपुरावा वसई विरार महानगरपालिकेच्या जनतेने आणि प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने करणं फार गरजेचं आहे. जर या टोळीला आटोक्यात नाही आणलं तर तुमची भूमिका काय पुढची? आम्ही आमच्या युनियनच्या माध्यमातून, आमच्या पक्षाच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सक्रिय कार्यकर्ते हिशोबाने आम्ही जागोजागी किंवा वसई विरार महानगरपालिकेच्या इथे आंदोलन करू आणि आंदोलनाची प्रतिक्रिया एवढी जोरात असेल का ह्याच्यामध्ये कुणाचीही जीवितहानी होऊ शकते, उद्या काही हादसा होऊ शकतो, ह्याच्या पालिकेने नोंद घ्यावी.